उत्साहात मतदान होताना पाहायला मिळते कागलमध्ये. कशा पद्धतीचा विश्वास वाटतो तुम्हाला? नाही, अनेक वर्ष आम्ही एकमेकाची लढत होतो. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संबंधित घाटगेंची शाहू आघाडी ही एकत्र आलेली आहे आणि विशेषतः या परंपरागतच लढत या गावामध्ये होत होती आणि आता ती युती झाल्यामुळं मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि वाटतं एक चांगली निवडणूक होईल आणि फार मोठ्या मताधिक्यानं सगळं पॅनल आमचं विजय होईल. मतदान सुरू होण्याआधीच मतदार मतदान केंद्रावर कागलमध्ये दिसत आहे, टक्केवारी वाढेल असं दिसतं. टक्केवारी वाढणारच आहे. दरवेळेला आपली जी टक्केवारी आहे विधानसभेची, लोकसभेची आणि नगरपालिकेची ही राज्यामध्ये एक नंबरची असते. जिल्ह्यातील काय चित्र आहे सध्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने? आता आम्ही जिल्ह्यामध्ये 13 एकूण नगरपालिका नगरपंचायत निवडणुका चालू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वबळावर कागल, मुरगुड आणि गडिंग्लज या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवारांनी उभे केलेले आहेत. कागलला आपण आघाडी केलेली आहे. मुरगुडला आणि गडिंग्लजला आम्ही स्वबळावर आहोत. चंदगडला छत्रपती शाहू आघाडी आहे. एकूण 4 ठिकाणी छत्रपती शाहू आघाडी आहे. त्यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड आणि चंदगड आणि त्यानंतर हातकणंगले आणि हुपरीमध्ये आम्ही स्वतःच्या बळावर पॅनल उभं केलेलं आहे. त्याशिवाय पन्हाळा, मलकापूर इथे काही उमेदवार उभे आहेत. मला विश्वास आहे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि सगळ्यात जास्त जागा या राष्ट्रवादीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येतील. राज्यात देखील अजितदादा प्रचारासाठी फिरलेलं पाहायला मिळाले. खरं तर घरामध्ये लग्न असताना अजितदादा या सगळ्या प्रचारामध्ये व्यस्त दिसले. कशा पद्धतीनं राज्यामध्ये नाही, त्यांनी सांगितलं की बाबा आधी लग्न कोंडबाचं आणि मग रायबाचं. आकडेवारी असलेल्या जिल्ह्यातली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी काय असणार? आता बघा, आता आकडेवारी आज का माझ्याकडे नाही, परंतु आम्ही जिथे आता उभे केलेले आहेत ते सगळेच्या सगळे नगराध्यक्ष राष्ट्रवादी निवडून येतील. रायगडमध्ये देखील मुख्यमंत्री येऊन प्रचार केलेला आहे. त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आता काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेलं आहे. हे देशातलं पहिलं उदाहरण घडलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर कुठं कुठं असे एकत्र येत आहेत लोक. पण या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्याच पक्षांमध्ये चुरस वाढल्याचं बघायला मिळालं. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधले संबंध कुठंतरी या निमित्तानं ताणले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे संबंध ताणले गेलेले नाहीत. नाही पण या त्यांचे काय झाले आपण बघितलं. महायुती आपले राहील असं वाटतं का? 100%. हे बघा, तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये ज्यावेळा व्हायचं ती भाषणं होत असतात, परंतु शेवटी सर्व ही निवडणूक झाली की समन्वय साधून एकत्र निश्चितपणे येणार. नगरपालिकेच्या पहिल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठचा मुद्दा नाही, हे बघा, जी पूर्वीची जी शक्तिपीठाची रेषा होती, लाईन होती, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून जात होती. त्यानंतर तशी ती राधानगरी, भद्रगड यामधून जात होती, करवीरमधून जात होती. ती आता लाईन बदललेली आहे. आता ते चंदगडमधून अजून आम्ही काय ती नवीन जे आता त्यांचं हे आहे ते बघितलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आणि जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीला आम्ही काय लादणार नाही. नगरपालिका आणि नगरपंचायतीचा पहिला टप्पा आहे तो उद्या संपतो. आता जिल्हा परिषद आणि महापालिकाची रणधुमाळी चालू होते. काय महायुतीचा असणार का स्वतंत्र असणार? आता मी उद्या मुंबईला गेल्यानंतर कळेल की ह्या निवडणुका कधी लागत आहेत आणि त्यानंतर हे बघा, जिथं जिथं की नाही युती झालेली आहे तिथं झालेलीच आहे. ज्या ज्या ठिकाणी होऊ शकली नाही तिथं आपापल्या स्वबळावर आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री भाजपकडून पैसे वाटण्याचा प्रकार सिंधुदुर्गामध्ये समोर आलेला आहे. यामधून काय असते, विरोधकांचं त्यांनी सातत्याने पायाखालची वाळू घसरली की वाक्य असते की पैशाचं वाटप झालं, दहशत झाली, प्रलोभनं दाखवली, ही ठरलेली वाक्य बोलावी लागतात. पण या ठिकाणी विरोधक महायुतीतलाच पक्ष आहे. महायुतीतलाच पक्ष विरोधक म्हणून महायुतीतच तिथं हे आहे. कुठं जे सिंधुदुर्गचं उदाहरण दिलं त्या ठिकाणी तुम्ही म्हणलात की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आणि ते काय मी बघितलं नाही, मी वाचलं नाही. ते काय मी बघितलं नाही. नेते या अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय विशेष प्रयत्न असणार? आम्ही अजून निवडणुकीमध्ये आहे. आता उद्या गेल्यानंतर आम्ही 15-20 दिवस गेलोच नाही मुंबईला. थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.